हॅलो एव्हरीवन, लेडी शेफ किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी श्वेता. आजची रेसिपी आहे स्मोकी सोया टिक्का मसाला, तेही रेस्टॉरंट स्टाईल. चला बनवूया. मीठ आणि पाणी घालून एक उकळी घ्यायची आहे आणि मग गार झाल्यावर त्याला थंड पाण्याने धुवून त्याचे पूर्ण पाणी काढून त्याला तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि थोडा तेल घालून मॅरिनेशन करून 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. छान छान रेसिपीसाठी मला फॉलोही करा. आता त्याची ग्रेव्ही बनवायची, तर त्यासाठी 3 कांदे, 2 टोमॅटो आणि 1 छोटा लसूण गड्डा लागणार आहे. माझ्या रेसिपीज कसे आहेत ते तुम्ही कमेंट नक्की करा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कांदा आणि टोमॅटो मोठं मोठं चिरून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपल्याला परत फ्राय करायचं आहे. घेतली आहे पॅनमध्ये तेल टाका, कांदा, टोमॅटो आणि लसूण घाला आणि चांगलं परतून घ्या. वाटलेला मसाला वापरून आपण चिकन किंवा पनीर, बटाट्याची असे व्हेज, नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे भाजी बनवू शकतो. हातभर कोथिंबीर आणि काही मसाले लागणार आहेत, म्हणजे मिरी, लवंग आणि दालचिनी, 1 चमचा तीळ आणि गरम मसाला 1 चमचा, तिखट 1 चमचा, मीठ. हे सर्व साहित्य मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. तीच कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये ते सोया चंक्स मॅरिनेशन केलेले ते चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग मसाला घालायचा आहे. मसाला घालून एक उकळी काढायची, झाकण लावून. भर गरम पाणी, लास्टला कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम घाला आणि एक उकळी काढा. सोया चंक्स मसाला तयार आहे. आता ह्याला स्मोकी फ्लेवर कसे द्यायचे ते बघू. एक कोळसा गॅसवर ठेवून गरम करायचा आहे लालसर, आणि मग ते एक वाटीत ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घालून पॅन पॅक करून ठेवायचा आहे 5 मिनटं. त्यामुळे त्याला छानसा फ्रेग्रन्स येतो. त्याला स्मोकी फ्लेवर म्हणतात. हे रेस्टॉरंट स्टाईल होते आणि छान लागते. मुलांना तरी फार आवडते. एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट जरूर करा. बाय.